मंडळी, चटपटीत आणि चमचमीत खायला सगळ्यांनाच आवडतं, हो ना? त्यामध्ये तो पदार्थ जर का चाट प्रकारात मोडणारा असेल तर अनेकांचा जीवगी प्राण असतो. घरच्या घरी मुलांना पण तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील तर त्यांना असं छोट्या भुकेसाठी नक्की हा पदार्थ बनवून देऊ शकता. मला खात्री आहे त्यांना नक्की आवडेल. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला सुरुवात करूयात. तर आज आपण मस्त बॉबी चाट बनवतोय. तर त्यासाठी इथे मी 2 बटाटे उकडून घेतले, त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि त्याला असं मॅश करून घेते. तर तुम्ही इथे किसणीने किसून पण घेऊ शकता. खूप छान लागतो, नक्की बनवा, नक्कीच आवडेल तुमच्या मुलांना आणि तुम्ही पण खाऊ शकता. तर इथे छानपैकी मॅश करून झालाय. आता याच्यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे, तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये साहित्य घालू शकता. तर काही डाळिंबाचे दाणे घातलेले आहे याच्यामध्ये मी आणि खूप छान लागतात. तर ह्याच्यामध्ये अजून आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, तर तुम्ही टोमॅटो पण घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, अजून चव छान लागेल त्याने. त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा आहे आपल्याला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आता मीठ घातलं की थोडीशी हळद पण घालून घ्यायची. थोडीशी हळद घातली. आता याला चांगलं मिक्स करायचं आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साहित्य घालू शकता. तुम्हाला काय काय आवडतं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण पुढे तर अजून इंटरेस्टिंग होणार आहे आपली रेसिपी. तर हे पाहू शकता आपलं सारण तयार झालेलं आहे. आपल्याला बॉबीमध्ये भरायचं. तर इथे मी बॉबी घेतलेली आहे आणि थोडीशी मोठी साईज असते ती घेतलेली आहे, खूप जास्त बारीक नाही घेतलेली आहे. ती आपल्याला 5 रुपयाला पुडा मिळतो, त्याच्यामध्ये असते ती बॉबीची साईज घेतलेली आहे मी. तर तेल तापत ठेवलं होतं आणि छानपैकी आपल्याला तळून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये हे पाहू शकता ही साईज आहे बॉबीची. तर तळून घेऊयात आपण याप्रमाणे सगळं. तर तळून झाले. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण तयार केलेलं भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. हे पाहू शकता या पद्धतीने. आणि भरल्यानंतर लगेचच खायचं आहे, नाहीतर तुम्ही थोडं थोडं करून भरून खाऊ शकता, कारण की लगेच लूज पडतं ते. बटाटा ओलसर असतो आपला त्यामुळे. आणि असं लगेच खाल्लं तर अगदी छान लागतं, कुरकुरीत असं. छानपैकी भरून घेऊयात दोन्ही साईडनी. आणि आता ही बारीक शेव आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही साईडनी चांगलं बुडवून घ्यायचं. अगदी छान लागतो. मला तरी वाटतं नवीन रेसिपीज पाहिली असेल तुम्ही यूट्यूबवरती, तर याप्रमाणे आपण सगळं भरून घेऊयात. आणि सांगितल्याप्रमाणे हे लगेच खायचं भरल्या भरल्या, कारण की ते लूज पडू शकतं. जर तुम्हाला लगेच नसेल खायचं तर बॉबी तळून तुम्ही ते स्टफिंग भरून जेव्हा खायचं तेव्हा तुम्ही खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा. आणि आता सुट्टीमध्ये तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या, परत परत बनवून मागतील खायला. तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन दिले त्यावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.